मला माफ करा. सोहम, अनामिका, तुम्ही दोघ जण पूजेला बस. बरं झालं ती कला आली नाही इकडे. तिचा शहाणपणा तिलाच नडलाय. मान मान म्हणत स्वतःचीच मान कापून घेतली तिने. काय चाललंय तुला? तुला यायचं नाही तर तू तुझं 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 कारण सांग ना. मला कशाला ओढतेस? आबांनी तुला बोलवलं, त्यांचा हेतू बघ. आजोबांचा हेतू तू नको सांगूस मग. तो मला क्लिअर आहे. तू तुझं बोल. शट अप करे. तू नेहमी हेच करतेस. स्वतःच्या चुका दुसऱ्यांवर ढकलतेस. मग साधा मुळा चेहरा करतेस आणि उगाच आवडतेस. किती अपमान करायचा जावई बापूंचा हिने. या गावला मला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जायचंय, पण तसं नेऊ माझं सगळ्यात मोठं आबांचं कार्ड सुद्धा चालत नाही. जावई बापू कलालाही बोलली हो तुम्हाला. तिचं बोलणं मनावर घेऊ नका. बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. बसा बसा. चहा? हा चालेल, चहा चालेल. नाही पण तुम्ही तर कापी घेता ना. मी कापी हो कॉफी. नाही नाही राहू दे. मला फक्त पाणी हवंय. पाणी घेतो. जाऊ बापू, आमच्या कलीचं बोलणं तुम्ही मनाला लावून घेऊ नका. नाही नाही नाही, मी कशाला मनाला लावून घेऊ? तिने विचार करायला हवा. आता आबांचा शब्द ती पाळत नाही, त्याला मी काय करणार? केवळ आबांचा शब्द आहे म्हणून तिने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता माझ्या बरोबर खरं तर यायला हवं. पण ती येते का? बरोबर बोलायला तुम्ही जाऊ बापू, पण ती तिचं म्हणणं खरं करती. ठाव आहे ना तुम्हाला. आता ह्या तरी काय बोलणार? हे बघा, आता वेळ काय, प्रसंग काय याचं तरी भान असायला हवं ना. घरात पूजा आहे, मी स्वतः घ्यायला आलोय. बरं माझं सोडा, आबांचा शब्द आहे तो तरी पाळला पाहिजे ना तिने. एवढा कसला माझा तिला? नाही म्हणजे तसं म्हणायला गेलं ना जावई बापू, तर आमच्या कलेची बी 100% चूक नाही आहे. तुम्हाला माहिती आहे ना काय काय झालंय ते. हा, तुम्हाला बी पटत असेल ना ती अशी वागण्यामागचं कारण. मी तुम्हाला पण हे मात्र सांगू शकते, आमची कला खरी आहे. ही आई पण ना प्रत्येक वेळी माझी बाजू का घेते? जाऊ दे त्या चांदेकरला तसं. प्रत्येक वेळी संसारात मीच पुढाकार घ्यायचा, मीच नमतं घ्यायचं असं नाहीये. त्याच्या मनात काय आहे हे मला कळायलाच हवं. हा हा, द्या मी आणते. नाही नाही नको, तुम्ही कशाला? मी घेतो. माहिती आहे मला इथं. हा नाही नाही मी घेतो, काही प्रॉब्लेम. घेतो. किचन मध्ये काय जातो? काही थोडी. जावई बापू, मी देऊ का पाणी तुम्हाला आणून? नाही राहू दे, पाणी नको आता. चला येतो मी. नाही मी काय म्हणते, थोडा वेळ बसा ना तुम्ही. अहो नाही नको. असं म्हणताय? बरं या. ठीक आहे मग. मिस्टर खरे येतो. मिसेस खरे येतो. काय बाय बाय. येतो आता. काय ती ऐकतच नाहीये? नाही मिसेस खरे, मला थांबू नका. आता मी निघतो. तिला यायचं असेल तर ती येईल, नाही तर राहू दे. आणि आबाला तिच्याबद्दल जे काय सांगायचं ना ते मी माझं सांगेन. राहू दे. आता तरी चिड माझ्यावर आणि चिडून बाहेर ये. अरे घरी चल. ठीक आहे मिसेस खरे, येतो आता मी. तुझं काम झालं असेल तर तूच जा. उगाच इथे माझ्या आई बाबांसमोर आणि तिथे आजोबांसमोर माझ्याबद्दल वाटेल ते बोलू नकोस. कळलं तुला? फक्त चांदेकरांची इज्जत वाचवायची, नाचक्की होऊ नये. आजोबांनी सांगितलंय किंवा तिथे आलेले 4 लोक काय म्हणतील म्हणून जर तुम्हाला घेऊन जायला आला असेल ना तर मी येणार नाही, हे मी आधीच स्पष्ट केलं. आणि मी माझ्या मतावर ठाम. कला गुंड्या, उचल त्या पेपर. पसारा दिसत नाहीये तुला? आवड. आता काय करू?
तिला एखादी गोष्ट तिच्या पद्धतीने वळवून घ्यायची असेल तर ती अजिबात दुसऱ्याचं ऐकून घेत नाही. आता बोलल्याशिवाय गैरसमज दूर होणार आहेत का? एवढं सुद्धा समजत नाही हिला. बिंडो का एक नंबरची. इच्छित मनोकामना सफल अखंड सौभाग्यवती भव. आबासाहेब निघतो मी. आबा पूजा एकदम छान झाली ना, म्हणजे सगळं अगदी व्यवस्थित प्रथेप्रमाणे झालं. पर या पूजेत घरच्या सुनेची जागा मात्र रिक्ती राहिली. दोघांची पूजा दोघांमध्येच झाली हे चांगलं झालं नाही. अनामिका छान घडलीये तुझ्या हातून पूजा. घरातलं वातावरण अगदी प्रसन्न झालं, हो की नाही आबा? अनामिका, तू या घरासाठी एकदम करेक्ट सून आहेस बघ. म्हणजे तुझा फॅमिली बॅकग्राऊंड, तुझं दिसणं, तुझं वागणं सगळं काही चांदेकरांना शोभेल असंच आहे. आई सगळे फारच कौतुक करतायत हो माझं. आहेच माझी सून गुणाची. आबा पाहिलं का, अनामिकाच्या हातून नकळत दूध उतू गेलं. शुभ शकून झालाय हा. सरोज वहिनीला केव्हापासून या अंधश्रद्धेवर विश्वास बसायला लागलाय बरं? नक्की हिच्या मनात काही वेगळं तर नाहीये ना? पहा आबा, घरात सून आली आणि शुभ शकून झाला. हो ग सरोज वहिनी, अगदी खरं बोलतेस तू. ही तर कमालच झाली ना. आहेच माझी सून गुणाची. चांदेकर घरातली खरी लक्ष्मी तर तूच आहेस. आल्यापासून सगळ्यांना खुश ठेवतेस. मला नाही वाटत आता दुसऱ्या कोणाची गरज आहे या घराला. अंबाबाई, सरोजचा वागण्याचा अर्थ मला समजायलाय. पर शेवटी थोरली सून ती थोरली सूनच असते. तिची तुलना आपण दुसरीशी नाही करू शकत. आणि तसं करणं आपला वेडेपणा होईल. देवी आई, कलाचं या घरात असणं या घरासाठी खूप मोलाचं आहे. तिचं मोल बाकी कोणी जाणत नसलं तरी मी जाणतो. तिला परत घराची वाट दाखव. वा 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 सरोज वहिनी, तू गेलेल्या दुधाची मलाई कशी खायची हे तुझ्याकडून शिकायला हवं. मानलं मी तुला. तू आज पुन्हा एकदा सिद्ध केलंयस की तू किती हुशार आहेस. आणि मला तुझा प्लॅनिंग कळलाच, म्हणून मी ही तुझ्या रिलरी ओढली. मला समजलंय अनामिका ही गोड मुलगी आहे, पण कलाला खालची पायरी दाखवण्यासाठी अनामिकाचा उपयोग करायचा. ही कला जे गरीब आणि प्रामाणिक असल्याचं थोतांड रस्ते ते उलथून टाकण्यासाठी अनामिका हे प्याद वापरायचा. अनामिकाच्या साह्यानं ते मोडता येईल. आबांच्या नजरेत घरची नवीन लक्ष्मी म्हणून अनामिकाची जागा बळकट करायची, म्हणजे कलाचा पत्ता कट. करेक्ट. त्या कलाला मी आता पुन्हा या घरात जागा देणार आहे. हो, खाली उतर. खाली उतर. खाली उतर. उतरणार नाही. अति आगाऊपणा करू नकोस खरे. मी आता घरात असताना तुला किती वेळा फोर्स केलं चल माझ्या बरोबर म्हणून. त्यावेळी आली नाहीस. त्यावेळेस मार्ग दाखवलास आणि आता गाडीवर येऊन बसतेस. चल खाली उतर आणि गाडीत बस. गाडीला डेंट येईल नाही तर. उतर. काय गाडीला डेंट येऊ नये म्हणून गाडीत येऊन बसू का तुला मला घरी घेऊन जायचंय म्हणून गाडीत येऊन बसू? खूप बोललीस. खाली उतर आणि गाडीत बस. तुला घरी घेऊन जातो. उतर. काय बस ना गाडीत. घेऊन जा तू मानानी मला घरी, पण आधी सॉरी म्हण. मी सॉरी हे असं प्रश्नात नाही, उत्तरात हवं. काही काय. ठीक आहे, आता फक्त सॉरी नाही. इथे इथे उभं राहून मी उठाभाषा काढल्या होत्या ना, तशात जोपर्यंत तू उठाभाषा काढत नाहीस आणि मनापासून सॉरी म्हणत नाहीस तोपर्यंत मी येणार नाही. खरे काय. तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाही. काढलं होतं उठाभाषा. गाडीवर तर उभं राहू शकत.
मोज मोज, मी नाही मोजणार आहे. तू चिटिंग केली होती म्हणून मी पण तसंच करतो. बोल काहीतरी. बोलत का? काय होतंय मला? कोण आहेस तू? मामा कोण आहे ही बाई? चला निघा, निघ. मी पोलिसांना आता फोन करे ना. तू निघ. मामा ही कोण आहे? ही इथे काय करते? इथे काय करणार आहे? सॉरी सॉरी मामा, सॉरी. मी अद्वैतची ऍक्टिंग करतोय, कळतं ना तुला? वा, तुला माहितीये का, अद्वैतचं ना असंच होत असणार आहे. त्याच्या पोटात आज पहिल्यांदा डोस गेलाय, त्यामुळे खूप विचित्र वागत असणार आहे. आणि त्यात तो अद्वैत आहे. तो कसा वागेल काय सांगता येत नाही. त्याची शक्ती आणि त्याची सहनशक्ती दोन्ही कमी झाल्या असणार. त्यामुळे आज तो जिथे जिथे जाईल तिथे तिथे 100% ठिणग्या पडणार. आणि त्याच्या या डिस्टर्ब मूडचा आपण वापर करून घेणार. कमाल. हात सोड माझा. काय संबंध आहे का तू सांग आता? चुकलीस तू काजल, आणि आपण चुकलो नाही तर सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील आणि ते तुला कसं चालेल, नाही का? मी फक्त आणि फक्त तुझ्याशीच लग्न करणार. मला आता सोहमशी कोणताही संबंध ठेवायचा नाही. सोहमनी तुझं चित्र का काढलं? त्या चित्राच्या पुढे त्यांनी गुंडेश्वर लिहिले आणि हार्ट काढला. बापरे, सोहमने माझं काढलेलं पेंटिंग. हे पेंटिंगच तर आता आमच्या दोघांमधला उरलेला एक धागा. मला त्याला सांगायला हवं की ते पेंटिंग एकदम फेकून तरी दे, हे तर जाळून तरी टाक, म्हणजे कोणताच प्रॉब्लेम होणार नाही. आणि त्याला सांगते की जर तेही जमणार नसेल तर मग ते पेंटिंग मला दे, ते स्वतःकडे नको ठेवूस. कारण ते पेंटिंगच नसेल ना तर आमच्या एकमेकांबद्दलच्या कुठल्याच आठवणी राहणार नाही. नको तू स्वतःकडे. आयुष्यात पुढे गेलायस ना, तसंच पुढे जा. उचलत नाहीयेस. हे माझं जरा काम मी काजलचा होता ना? पाहिला मी. सोम, तुम्ही मित्र आहात ते ठीक आहे, पण तुझं कुठल्याही पॉइंटला तिच्यावर प्रेम होतं? मी तुझ्या प्रेमात पडतो काजल. मला माहिती तुझं माझ्यावर प्रेम आहे. तुलाही माहिती माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. सोहम, ते काजल आणि मी सॉरी, तुम्हाला डिस्टर्ब करते. अनामिका, जरा खालती येतेस का? अगं तुझी दृष्ट काढायची. आलेच. अनामिका, आले आई. अनामिकाच्या डोक्यात ही गोष्ट राहणं साहजिकच आहे. काय करू मी? तिने परत प्रश्न विचारला तर काय उत्तर देऊ तिला? आणि कुठल्या तोंडाने मी सांगू तिला की काजल प्रेमात नव्हती तर मी प्रेमात होतो? म्हणजे आजोबांनी सांगितलंय म्हणून तू मला घेऊन जायला आलायस? असं असेल तर मग मी येणार नाही. सगळी कर्तव्य मीच पार पाडायची का आजोबा? चांदेकरला काय वाटतंय, त्याचं काय म्हणणं हे विचारा ना त्याला. त्यामुळे आजोबा, जोपर्यंत हा मानाने मला घरी घेऊन येत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही. ऍक्च्युली खरे मला नेहमी म्हणायचे, पण स्वतः इतकी रिजिड आहे.
स्वतःच्या मनाला जे पटणार तेच करणार आणि प्रत्येक वेळी तिने हेच केलंय. सोहम आणि अनामिकाच्या लग्नानंतरची पूजा आहे आपल्या घरात. गुरुजी म्हणाले चांदेकरांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तिन्ही जोडप्यांनी एकत्र पूजेला बसावं. त्यामुळे आबा म्हणाले म्हणून मी तुला घ्यायला आलो. नेमकं चाललंय तरी काय चांदेकरच्या मनात? एवढ्या ठाम मतांचा म्हणवतो स्वतःला, पण एवढं भिरभिरलेलं आजपर्यंत माझ्या आयुष्यात कोणीही आलं नसेल. नात्याची क्लॅरिटी द्यायला काय प्रॉब्लेम आहे चांदेकरला? खरे मला शांतपणे बसूच देणार नाहीयेस का तू? काकी जरा शांतता ठेव ना चांदेकर. अरे तुम्ही दोघं नवरा बायको आहात. शेवटी हे प्रत्येक नवरा बायकोत असतं. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. आता जेव्हा मी आले तेव्हा एकदम शांत कर म्हणून ओरडलीस ना, असं माणूस तेव्हाच करतं जेव्हा त्या माणसाला